आपण काल बघितले. त्याच्यानंतर ठीक आहे, सोर्स ऑफ एनर्जी टर्बाईन, त्यानंतर जनरेटर, जनरेटर पासून अबे थर्मल. मला एक सांगा, तुमचं डोकं जरा कमी काम करते, खरंच सांगतो मी, कधी कधी मला एक कळत नाही. जर व्हिडिओ युट्यूब वरती टाकलेले असताना तुम्हाला रिपीट करायची काय गरज असते, आहे का नाही? कन्सेप्ट कळला नाही ते युट्यूब वरती 10 वेळेस बघा ना जाऊन, तिथे किती वेळेस शांतपणे सांगितलं, जरा एकदा वेळेस त्या बघायचं. थोडं बाळांनो एक लक्षात घ्या, मी कितीही डीप मध्ये सांगतोय, आहे का नाही? मग तुमचं काम असते बाळांनो, की थोडंसं आपण पण डोकं लावायचं, आहे का नाही? युट्यूब वरती व्हिडिओ आहे, त्याला 10 वेळेस बघू शकता ना जाऊन, आहे का नाही? नवीन काय असेल त्यात आपण वेळ घालूया. चला, सोर्स ऑफ एनर्जी. त्या सोर्स ऑफ एनर्जी पासून आपण टर्बाईन फिरवतो, टर्बाईन पासून जनरेटर फिरवतो, आणि जनरेटर पासून मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे जनरेटर पासून काय होतंय, जनरेटरमध्ये काय होतंय, मॅग्नेटिक फील्ड पासून इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होते. मॅग्नेटिक फील्ड पासून इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होणे ह्याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मग त्याच्यानंतर आपण काय बघितलं इकडं, सोर्सेस ऑफ एनर्जी. सोर्सेस ऑफ एनर्जी मध्ये रिन्यूएबल, रिन्यू म्हणजे पुन्हा एकदा नवीन, री म्हणजे पुन्हा, न्यू म्हणजे नवीन, पुन्हा एकदा तयार होतात, कमी वेळामध्ये तयार होतात, अशांना रिन्यूएबल म्हणतात. एखादी गोष्ट रिन्यूएबल करता येणं म्हणजे पुन्हा एकदा नवीन करता येणं. ग्रीन म्हणजे इको फ्रेंडली, ज्यांच्यापासून पोल्युशन तयार होत नाही आणि हार्मलेस असतात. सोर्सेस ऑफ एनर्जी बघितले. कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक, नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे अपारंपरिक, नवीन आहेत हे. कन्व्हेन्शनल मध्ये रिन्यूएबल आहे फायरवूड आणि कॅटल डंग. फायरवूड म्हणजे काय, आपले लाकडं. कॅटल डंग म्हणजे गवऱ्या, शेण वगैरे. आणि नॉन रिन्यूएबल आहे कोळसा, ऑइल आणि नॅचरल गॅस, कारण का त्यांना तयार व्हायला हजारो वर्ष लागतात. नॉन कन्व्हेन्शनल मध्ये सोलार, विंड, हायड्रो, टायडल, जिओथर्मल, बायोगॅस, न्यूक्लिअर आहे. त्याच्यापैकी फक्त ही एकच अशी आहे की जी पोल्युशन करते आणि हार्मफुल आहे, बाकी सर्व हार्मलेस आहेत आणि पोल्युशन पण करत नाहीत. मग हे सर्व ग्रीन आहेत, बट न्यूक्लिअर एनर्जी इज नॉट ग्रीन. त्याच्यानंतर चला आपण बघितलं थर्मल पॉवर प्लांट. थर्मल पॉवर प्लांट मध्ये काय असते, कोळशापासून बॉयलर मध्ये वॉटरचं स्टीम मध्ये कन्व्हर्जन होते. त्याच्यानंतर काय, स्टीम टर्बाईन फिरते. स्टीम टर्बाईन फिरली की त्याच्यापासून बॉम्ब तयार होतो, न्यूक्लिअर एनर्जी पासून बॉम्ब तयार होतो. आणि ते कसं होते पुढे सांगतो मी. जनरेटरमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होते. आणि आपण बघितलं स्टीम टर्बाईन मध्ये जे पाणी कंडेन्स होते ते गरम पाणी थंड करून पुन्हा एकदा बॉयलर मध्ये टाकतात. त्याच्यानंतर पुढे बघा, हे मी तुम्हाला सांगितलं, हे एवढं कामाचं नाही, परंतु हे सांगितलं मी तुम्हाला, हे एवढं कामाचं नाही. कामाचं काय आहे, अतिशय कामाचं हे, खूप जास्त. त्याच्यानंतर अतिशय कामाचं ही, बाबा ह्याच्या एवढं तर कामाचं काहीच नाही. हे खरं इंजिनियरचं डोकं इथं चालत असते. हे उघड ड्रॉइंग आहे रे, हे फक्त समजायला अवघड आहे. समजायला अवघड असलं म्हणजे कामाचं नसतंय. काय वाक्य म्हणलो कळलं का? समजायला जे अवघड आहे तेच कामाचं आहे असं कोण म्हटलं नाही. अरे वाक्य कळलं का माझं? समजायला अवघड असणे आणि कामाचं असणे. काही जणांना वाटते समजायला अवघड असलं म्हणजे कामाचं असतंय, असं नाही. काही गोष्टी समजायला अवघड असतात पण कामाच्या तेवढ्या नसतात, आहे का नाही? जसं की आता यजुर्वेद मधले सूत्र जाऊन बघा वाचून, यजुर्वेद, ऋग्वेद. अरे गीता, संस्कृत मधली गीता, मराठीतलीच गीता कळत नाही आपल्याला. मराठीतली गीता म्हणजे कोण, ज्ञानेश्वरी, तेच वाचून कळत नाही आपल्याला. ठीक आहे ना? तिचं संस्कृत वर्जन म्हणजे काय, गीता, आहे का नाही? संस्कृत वाचून कळणार नाही. गीता कुठून आलेली आहे, वेदांपासून. आरण्यके वगैरे म्हणजे खरे वेद कोण, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, हे 4 वेद. हे प्युअर ओरिजिनल संस्कृत मध्ये लिहिलेले. ते लोकांना कळना गेले म्हणून त्यांचं भाषण म्हणजे सोपं कुणं केलं, काही ऋषींनी मुनींनी अरण्यामध्ये जाऊन वेदांचा अभ्यास केला आणि उपनिषद मांडले, आहे का नाही? उपनिषद मांडले. मग उपनिषद सोपे म्हणून कुणापेक्षा, वेदांपेक्षा समजायला. उपनिषद पण कळना गेले म्हणून श्रीकृष्णानं गीता सांगितली अर्जुनाला. म्हणजे कारण का, तो उपनिषद कुणालाच कळना गेले. आरण्यके उपनिषद, आरण्यके असं म्हणतात त्यांना, आरण्यके, है का नाही? वेदांवरचं भाष्य, वेद कुणाला कळना गेले म्हणून आरण्यके आणि उपनिषद ऋषी मुनींनी लिहिले. ते पण कळना गेले म्हणून, म्हणजे लोकांना कळणाच गेले म्हणून, म्हणजे ह्याच्यात काय दिलंय, काम विषयी वगैरे सांगितले. मग नंतर गीता आली, संस्कृत मध्ये गीता पुन्हा सांगितली. श्रीकृष्णानं सोप्या भाषेमध्ये अर्जुनाला सांगितली, उदाहरणं देऊ. मग गीता पण संस्कृत मध्ये कळना गेली म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ती मराठीत केली. काय तर संस्कृताच्या गाठी फोडी येल्या असं आहे ना.
हे पण आपल्याला कळत नाही, म्हणजे विचार करा, हे आपल्याला कधी कळत. म्हणजे एवढंच म्हणायचं हे किती अवघड आहे. पण हे जरी किती अवघड असलं, हे किती अवघड, आता ह्याच्यामध्ये तर तसं विचार केला तर धर्म, कांड, पूजा, बकरी कापून यज्ञामध्ये टाका, पुन्हा आणखीन काय काय टाका, पूजा अर्चा एवढ्या मोठ्या आहेत, पण त्या सर्व कामाच्या आहेत का? नाही. ह्याच्यातलं काय कामाचं आहे? जास्तीत जास्त मला वाटतं गीता कामाची आहे, बस. बाकी सर्व तर बिनकामाचंच आहे का नाही? मग अवघड आहे म्हणजे ते कामाचं आहे असं नाही, मला एवढंच सांगायचं. ठीक आहे ना? अवघड आहे म्हणजे कामाचं असं नाही. तेवढा हे एनर्जी कन्व्हर्जन अति कामाचं आहे. आपल्या थर्मल पॉवर प्लांट मध्ये एनर्जी सर्वच सांगतो रे बाळांनो, नंतर ज्या वेळेस बॉम्ब कसा बनवला जातो ते मी नंतर सांगतो, न्यूक्लिअर एनर्जी आल्यावर. ठीक आहे? थर्मल पॉवर प्लांटचे ड्रॉबॅक पुढे आहेत, शांत बसा जरा. तर सर्वात पहिले होता कोळसा. आता मी इथं सांगतो कसं कसं कन्व्हर्जन झालं ते बघा. हे कोळसा आहे, कोळशानं तापवलं पाण्याला, म्हणजे कोळशामध्ये कोणती एनर्जी होती? केमिकल एनर्जी. पाण्याला तापवलं, नीट लक्ष द्या बघा. हे होता कोळसा, डिडिरिंग 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 डिडिरिंग. कोळशामध्ये असते कोणते? केमिकल बॉन्ड असतात, ते ब्रेक झाले. हे बॉयलरमध्ये पाणी, बॉयलरमध्ये पाणी म्हणजे केमिकल एनर्जी ह्याला हीट म्हणून भेटली. म्हणजे कशात गेली? कन्वर्ट झाली केमिकल एनर्जी हीट एनर्जी किंवा थर्मल एनर्जी मध्ये कन्वर्ट झाली. थर्मल. मग ह्या थर्मल एनर्जीनं काय केलं? पाण्याला उकळवलं 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 आणि स्टीम लागली पळायला. स्टीम पळायला लागली म्हणजे कोणती एनर्जी झाली ती? कायनेटिक एनर्जी. बघा, केमिकल एनर्जी, त्याची थर्मल एनर्जी, थर्मल एनर्जीची कायनेटिक एनर्जी. आणि स्टीम पळायला लागली की तिनं टर्बाईनला फिरवलं आणि टर्बाईननं फिरून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली. कायनेटिक एनर्जी स्टीमची टर्बाईनला भेटते, म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाईन झाली ती. आणि टर्बाईननं फिरलं की जनरेटर मधून काय बाहेर पडली? इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे बघा, कोळशाची केमिकल एनर्जी पाण्याला थर्मल एनर्जी म्हणून भेटली. केमिकल एनर्जी कोणाकडे होती? कोळशाकडं. थर्मल एनर्जी कोणाला भेटली? पाण्याला भेटली, वॉटर. त्या थर्मल एनर्जीचं कन्वर्जन कशात झालं? कायनेटिक एनर्जी. कुणाची कायनेटिक एनर्जी? स्टीमची कायनेटिक एनर्जी. स्टीम न जाऊन कोणाला आदळली? सांगा, तुम्हीच सांगा चला. स्टीम जाऊन कोणाला आदळली? अरे बोला की, किती वेळ लावताय? हा, टर्बाईनला आदळली. मग टर्बाईनला कोणती एनर्जी भेटली? टर्बाईन पण फिरायला लागली. फिरणं, मोशन म्हणजे कायनेटिकच. फक्त फरक काय? कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम इज कन्वर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाईन. आणि मग टर्बाईनला कोणाला फिरवलं? जनरेटर मधल्या कॉइलला. आणि तिनं काय तयार केलं? इलेक्ट्रिक एनर्जी. बघा कसं कन्व्हर्जन झाले? केमिकल एनर्जी इंटू थर्मल एनर्जी इंटू कायनेटिक एनर्जी इंटू कायनेटिक एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. मग हे एनर्जी कन्व्हर्जन अति कामाचं आहे, विचारतात. ह्या वरच्या ह्याच्यापेक्षा तुमच्यासाठी सध्या हे खूप कामाचं आहे. केमिकल इंजिनियरसाठी हे कामाचं आहे, ठीक आहे ना? हे वरचं कामाचं आहे, पण तुम्हाला हे सध्या कामाचं आहे. बघा, केमिकल एनर्जी ऑफ कोल, थर्मल एनर्जी ऑफ वॉटर दिलं नाही कोणाचे, पण मी सांगतो ना वॉटरचे. कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम, ती जाऊन आदळली कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाईन आणि त्याच्यापासून इलेक्ट्रिकल एनर्जी. चला, हे एनर्जी फ्लो कळला का सर्वांना? एनर्जी फ्लो कळला का सर्वांना? ओके, कळला. चलो आगे आगे चलो. प्रॉब्लेम्स रिगार्डिंग थर्मल पॉवर प्लांट्स. काय प्रॉब्लेम? एअर पोल्युशन. सर्वात मेन तुम्ही बघितलं, परळीमध्ये जे थर्मल पॉवर प्लांट आहे त्याच्यापासून किती धूळ निघते, किती कोळसा निघतो, म्हणजे बारका बारका ते. त्याच्यानंतर किती स्मोक निघतो, एअर पोल्युशन होतंय. ते एअर पोल्युशनमुळे आपल्या नाकामध्ये धूळ गेली की रेस्पिरेटरी प्रॉब्लेम सुरू होतात. रेस्पिरेटरी म्हणजे श्वासो श्वा बाबा वहिले आहे बाबा. कसं आहे रे, कसं आहे रे बाबा? स्वाच्छो श्वासोच्छ बाबा, वास काहीतरी झालं बाबा ते. बघा आता, श्वासोच्छवास, श्वास श्वासोच्छवास. कसं? कोणी मराठीतून टाका बरं टाईप करून, चुकलं वाटायला. श्वासोश्वास हे पण जमतंय. श्वासोश्वास हे सोपं होतंय. श्वासोश्वास. श्वासोच्छवासिक असते बघा. श्वासोच्छ. हे पूर्ण वाक्य म्हणेपर्यंत अनुलोम विलोम केल्यासारखं झाले 100 वेळेस. श्वासोच्छ. हा, मग हे टाकलं होतं साक्षी काळे, मी असंच टाकलं होतं बेटा. बघा बरं, वर्गा नाही म्हणला कोणता तरी. श्वासो. किती जणांना जोडणार रे, किती जणांना जोडणार रे बाबांनो? श्वासोच्छवास. हा, माझं थोडं चुकलं. छ वास.
श्वासोच्छवास. वा, चलो नो टेन्शन आलं. तर मग श्वासोच्छवास, अरे हे मी तर म्हणतो हे दिवसातून 10 वेळेस शब्द म्हणा हे श्वासोच्छवास. तुमचा अनुलोम विलोम झाला, योगच करायची गरज नाही, हे शब्दच म्हणा तुम्ही किती वेळेस. श्वासोच्छ्वास आहे का प्रगती, तुला माहिती आहे का नाही का उगम मनानं हाणली. श्वास, बघूया चांगली गोष्ट आहे, पण काही का असणार हे शब्द दिवसामधून 10 वेळेस म्हणा, बस झाला विषय खतम. अनुलोम विलोम योगा, रामदेव बाबाचे सर्व योगा ह्याच्यातच आले हो, विषय खतम. चला पुढे. दुसरं काय, रेस्पिरेटरी प्रॉब्लेम झाले. त्याच्यानंतर कोल रिझर्वायर्स लिमिटेशन, हो खरी गोष्ट आहे. आता ह्या थर्मल पॉवर प्लांट मध्ये काय लागायला कोळसा लागतो, पण कोळसा आपल्याला अनंत काळासाठी पुरणार आहे का, नाही, तो नॉन रिन्युएबल आहे. कोळशाचे रिझर्वायर म्हणजे काय रे, रिझर्वायर म्हणजे साठा, कोळशाचा साठा. रिझर्वायर्स म्हणजे काय, साठे. अरे एक म्हणजे साठा, अनेक म्हणजे साठे. कोळशाचे साठे लिमिटेड आहेत. धनंजय कागणे, व्हेरी गुड, मला वाटतं हेच बरोबर आहे. श्वासोच्छवास, वास, हे बरोबर आहे, हेच बरोबर आहे. ठीक आहे. तर मग हे झालं. थर्मल पॉवर प्लांट भारतामध्ये कुठं कुठं आहेत हे, आता हे तुम्हाला विचारणं अवघड आहे, पण काय सांगताय ना बाबा, एखाद दिवस विचारलं तर. पण एमपीएससी यूपीएससी साठी हे बाबा ह्याच्या एवढं कामाचं तर काहीच नसते. पोरं ह्याला पोरी पण पाठच करतात, ह्याला पाठच करावं लागते. मग विद्यानगर मध्य प्रदेशमध्ये, मुंद्रा गुजरातमध्ये, तामनार छत्तीसगडमध्ये, चंद्रपूर महाराष्ट्र. इव्हन ह्यांचे जागे कुठं कुठं आहेत ते पण माहित असं लागते. असं ए बी सी डी नकाशे देतात, ए कुठं आहे बी कुठं आहे सांगा म्हणतात. तुम्हाला भूगोलमध्ये असेल हे, असं विचारत असतील, कारण का तर 9वी 10वी 8वीचं भूगोल म्हणजेच एमपीएससी यूपीएससी असते, त्यांचा इतिहास नागरिकशास्त्र आणखीन काय असते. ओके, तर हा मग तेच तुम्हाला जे 8वी 9वी 10वी असते ना एमपीएससी यूपीएससी तेच असते, बाकी काही नसते. आपण आता त्याला सर्वात मूर्ख समजतोय, भूगोल इतिहास काय सटरफटर वाटतंय, पण ह्या एक्झामला तेच कामाचं आहे. काय माहिती, कामाचं आहे. मग सायन्स पण कामाचं आहे बरं का, सायन्स कामाचं नाही असं नाही, सायन्स पण असते ते पण असते. कॅपॅसिटी 4760 मेगावॅट, 4620. हे मेगावॅटचा अर्थ संकार बघूया जरा, तुम्हाला अंदाज येते का नाही बघूया. मेगावॅट म्हणजे नेमके किती बल्ब जळू शकतात एकदाच, आपण बघूया जरा, म्हणजे तुम्हाला अंदाज तर पाहिजे. बघा आता मध्य प्रदेश मधला हे 4760 मेगावॅटचा आहे. मेगावॅट 4760 मेगा म्हणजे 10⁶ वॅट. किती बल्ब जळू शकतात म्हणजे किती, बघूया आता. एक बल्ब किती वॅटचा असतो सांगा बरं, तुम्हाला माहिती आहे का, उगा अंदाज माहित पाहिजे रे सर्वांना. 7 वॅट कुठून आणला रे, हा ठीक आहे, आताचे बल्ब 7 वॅट वगैरे आहेत, 6 वॅट 7 वॅट बरोबर आहे. ते आपले CFL LED आलेत का नाही, ते कमी वॅटचे. आपण 10 वॅटचा पकडूया, चला मस्तपैकी मजा मारायची, चांगला मोठा बल्ब लावायचा 10 वॅट. तर हे फक्त 10 न एक कटलं, अरे बापरे. बघा एक कटलं म्हणजे किती, 4760 इंटू 10⁵ म्हणजे हे किती झालं, जर पॉईंट इथला इथं सरकवला मी तर 4.76 इंटू 3 पॉईंट इकडे सरकवला म्हणजे 10⁸ तर ह्याला मी 5 करतो, जवळपास 5, जवळपास रे बाबा नो, अंदाज काढायचा आपल्याला. 10⁻⁷ 50 गुणिले 10⁻⁷, 10⁻⁷ अर्थ कोटी होते. 50 कोटी बल्ब चालू शकतात ऍट अ टाइम ह्याच्यावर, ठीक आहे ना. एका घरामध्ये मग ऍट अ टाइम बल्ब किती असतात, 4 बल्ब. आणि समजा फॅन म्हटलं 2, तर एक फॅन तिप्पट का घेतोय बल्बाच्या, तिप्पट 2 फॅन. असं करायचं कॅल्क्युलेशन रे, उगं नाद असला पाहिजे. काय हे का तुमचे चॅप्टर आहेत का, उगं टाइमपास आहे, करायचंच बसल्या बसल्या काहीतरी. आणि असं करणारे पोरं कसे होतात माहिती आहे का, त्यांचे दिमाग आपोआप शार्प होत जातात, उगं शार्प, कुठे वाकडं तिकडं चालतंय त्याचं. एवढं अवघड काय आहे याच्यामध्ये, काहीच अवघड नाही. बघ बरं जरा, 2 फॅन 4 बल्ब, बघूया बरं, सर्वच घ्या, चला बघूया किती फास्ट करतायत म्हणून, बघूया किती फास्ट करतायत, किती घर चालू शकते त्याच्यावर.
त्याच्यावर किती घर, हे काही तुमच्या सिलेबसचं नाही, पण बघूया तर. 2 फॅन, 4 बल्ब आणि लगातार एक फ्रीज असते. फ्रीजचं कसं असते, बंचलो बंचलो असते. आपण फ्रीज म्हणूया, एक समजा किती वॅटचं असेल बाबा माहित नाही मला, फ्रीजला किती वॅट लागते. बघा बरं कोणतरी नेटवर फ्रीजचं वॅटेज. टीव्ही 100 वॅट, 100-200 वॅट. पण टीव्ही कमी वेळासाठी असते ना, दिवसभर नसते. म्हणजे 2 तास असते. म्हणजे टीव्ही म्हणजे एका फॅन एवढंच खाते, नाही का नाही. फॅन जास्त वेळ असतो, टीव्ही कमी वेळ असते. म्हणजे 1 टीव्ही म्हणजे एक फॅन सारखीच झाली, 3 फॅन. हीटर, हा हीटर मात्र जबरदस्त असते, जास्त वेळ असते. एक हीटर, हीटर म्हणजे 3000 वॅटचं असते. बरं ह्यांचा आधी काढूया. 3 फॅन म्हणजे 25-75 वॅट. बल्ब म्हणजे 4 बल्ब म्हणजे 10-40 वॅट. नाही ते वॉशिंग मशीन फिशिंग मशीन आता पुढचं बघूया, सध्या हे महत्वाचं आहे. फ्रीज 250 वॅट, बरोबर आहे, असं असू शकते. तर 250 किंवा 200 वॅट असेल फ्रीज. तर आता बघा, हे बल्ब आणि फॅन आपण एकदम गरीब 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 आपण म्हणजे सर्वसाधारण जीवन जगायचं म्हणल्यावर बघूया, साध्या घरामध्ये असं असणार आहे का नाही. 3 फॅन म्हणजे एक टीव्ही एक असते. हिटर फिटरचं आता सोडून द्या. तर 75 वॅट आणि 40 वॅट किती झालं बाळांनो, हे बघा 110 वॅट झालं. आपण 150 वॅट धरूया चला, त्याच्यामध्ये मग थोडी टीव्ही पण आली, एखाद्या दिवस फ्रीज पण आलं आणि हीटर पण आलं, कारण हीटर दिवसभर नसते, थोड्या वेळासाठी असते. मग आपलं दिवसाला 150 वॅट कंझ्युम व्हायला, एका घरामध्ये 150 वॅट कंझ्युम व्हायला, हे का नाही. तर अशी किती घरं चालू शकतात, 14760 इंटू 10⁶ डिवायडेड बाय 150 वॅट, म्हणजे 150 च्या 200 घ्या. आगळ ढगळ जगा, कसंही जगा. तर हे 2 कटले की 4 झालं बघा. आणि ह्याला आपण 2-3-3-0 इंटू 10⁴, म्हणजे हे पॉइंट जर इथं आणला तर 2.33 इंटू 10⁷, तर 2 कोटी घरं चालते जवळपास. कमीत कमी 2 ते 2.5 कोटी घरं चालू शकते, असं आहे ह्या एकावर. ऐसन है बो, अरे समजा का. चलो आगे, काम खत्म, आगे चलेंगे. जनरल नॉलेजचा चॅप्टर आहे हा, आणखीन काही पण नाही. ओ हो 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 हो. अब है आपकी न्यूक्लियर एनर्जी, क्योंकि आता ग्रीन एनर्जी आपल्याला नंतर बघायची आहे ना. नॉन म्हणजे ग्रीन कोण नाही ते आधी बघितलं. मग पहिलं कोणते बघितले, पहिले बघितले थर्मल पॉवर प्लांट. 35 वॅट फ्रीज. मला बघावं लागेल जरा घडी, फ्रीज विषयी मी कधी बघितलं नाही बाळांनो. चला, तर रिॲक्शन्स आता सर्वात पहिले आपल्याला आता न्यूक्लिअर एनर्जी बघायची बघा. न्यूक्लिअर म्हणत होतात ना तुम्ही, उड्या मारत होता, बघूया न्यूक्लिअर एनर्जी. हे तर लय कामाचं आहे. तुम्हाला 12वीला न्यूक्लिअर फिजिक्स म्हणून स्पेशल चॅप्टर असतंय, जबरदस्त. सध्या चालणारे कोणत्या गोष्टी येतात फिजिक्समध्ये, न्यूक्लिअर म्हणजे एकदम करिअर भारी. न्यूक्लिअर एनर्जी किंवा स्पेसमध्ये इंटरेस्ट असतो लोकांना. केमिस्ट्रीमध्ये जर म्हटलं, केमिस्ट्रीमध्ये कोणत्या साईडला जातात, अशी काही स्पेसिफिक साईज म्हणता येत नाही. क्वांटम म्हणजे सांगतो मी सर्व, आता काही घाई करायची गरज नाही. क्वांटम म्हणजे एखाद्या गोष्टीची सर्वात छोट्यात छोटी वस्तू, कोणत्याही गोष्टीचा छोट्यात छोटा असा एक पार्ट, त्याला क्वांटम म्हणायचं. त्याचं दुप्पट तिप्पट चौपट केलं की एक मोठा पार्ट तयार होतो. ठीक आहे. क्वांटम म्हणजे एक असा फिक्स पार्ट छोटासा, ठीक आहे, ज्याच्यापासून एकत्र केलं की मोठा पार्ट तयार होते. क्वांटम म्हणजे एक भाग, एक पार्टिकल असं म्हणा, छोटा पार्टिकल, एवढंच म्हणा तुम्ही. 11वी मध्ये कळेल डिटेलमध्ये. ओके, मॉडर्न फ्रीज मध्ये असेल कमी ना, बरोबर आहे, ते मला बघायला पाहिजे. तर आता बघूया. हा, क्वांटम म्हणजे हिस्सा, भाग, पार्ट असं म्हणा तुम्ही, पण ते आता नाही कळणार तुम्हाला. 11वी-12वी मध्ये खूप छान कळते आणि आता गरज नाही तुम्हाला कळायची क्वांटमची. न्यूक्लिअर, स्पेस मध्ये एक आवडते, फिजिक्स मधल्या ह्या 2. बायोलॉजी साईडच्या कोणत्या भारी आहेत फील्ड, एकदम एक्साइटिंग बरं काय. जेनेटिक इंजिनिअरिंग, जेनेटिक इंजिनिअरिंग, पुन्हा नॅनो टेक्नॉलॉजी, आहे का नाही. नॅनो टेक्नॉलॉजीकडे आजकाल लोक खूप चाललेत. आणि कम्प्युटर साईडला कोडिंग म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग, त्यात कोडिंग खूप चालतंय. हे असे चांगले चांगले फील्ड आहेत सध्या, एकदम पुढच्या लेवलनं चालणार आहेत, एक्साइटिंग पण आहेत. ठीक आहे.
जेनेटिक इंजिनिअरिंग एकदम मस्त, मजा आणते. मेंडेलचा चॅप्टर आहे का नाही तसलं. आता बघूया पुढे. रिॲक्शनचे दोन प्रकार आहेत, केमिकल रिॲक्शन, न्यूक्लिअर रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन मध्ये फक्त इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते, न्यूक्लियसला काहीही होत नाही. तर न्यूक्लिअर रिॲक्शन मध्ये इलेक्ट्रॉनची तर देवाणघेवाण होतेच, परंतु न्यूक्लियस पण फुटतो. हे वाक्य कळलं का दोघांना? हे बघा, केमिकल रिॲक्शन, न्यूक्लिअर रिॲक्शन, दोघातला हे फरक कळला. कोडिंग काय आहे का? कोडिंग म्हणजे बेटा सी लँग्वेज वगैरे असतात का नाही, जावा, हे तुमचं अँड्रॉइड सॉफ्टवेअर, वेगवेगळे ऍप्लिकेशन असतात का नाही, हे ऍप्लिकेशन बनवणे. स्वर्गेकर सरला येते बघा कोडिंग, कम्प्युटर इंजिनियर आहेत ते, कोडिंग मध्ये असते ते. हा, HTML, पायथॉन वगैरे हे सर्व कोडिंग म्हणतात त्याला. कोडिंग म्हणजे काय नसतंय, गणित आलं पाहिजे, मेन लॉजिक जमलं पाहिजे रे बाबांनो. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, टू व्हेरिएबल बघता का नाही तुम्ही? एवढं सांगा, जाऊ द्या. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, टू व्हेरिएबल आहे का नाही? मग ते जे इक्वेशन दिलेलं असते ना, शब्दामध्ये उदाहरणं दिलेली असते बघा, शब्दामध्ये उदाहरणं, त्या शब्दातल्या उदाहरणाला गणितात मांडणे. मीनाच्या आईचे वय मीनाच्या भावाच्या तिपटीपेक्षा 2 ने जास्त, असं असते का नाही? मग ह्याला इक्वेशन मध्ये मांडतात का नाही तुम्ही गणिताच्या, त्यालाच कोडिंग म्हणतात. कोडिंग म्हणजे एका लँग्वेजला दुसऱ्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट करणे. तुम्ही इथं काय करलात, इंग्लिशला मॅथ्स मध्ये कन्वर्ट करलात. मग तसं तिथं आपल्या दररोजच्या इंग्लिश लँग्वेजला किंवा मराठी लँग्वेजला तुम्हाला तिथं कम्प्युटरच्या भाषेमध्ये कन्वर्ट करायचं असते. दॅट इज कॉल्ड एज कोडिंग. कोडिंग म्हणजे लॉजिक, बाकी काही नसतं. फक्त त्याला आता सध्या मान खूप आहे, कारण ऍप, कशाचे ऍप निघाल्यात ना. जेनेटिक इंजिनिअरिंगसाठी बेटा तुला काय करावं लागेल माहिती आहे का? सहसा लोक ऍग्रिकल्चर, BSc ऍग्री करतात आणि मग तिथून ते जेनेटिक्ससाठी अप्लाय करतात. MBBS वगैरे केल्यावर ते जेनेटिक्स कडे जाण्याचे मार्ग असतील, ते मला विचारावं लागतील माझ्या मित्रांना. ठीक आहे, बर. केमिकल रिॲक्शन मध्ये हीट ऍब्झॉर्ब पण होते आणि रिलीज पण होते. हीट जर ऍब्झॉर्ब झाली तर आपण त्याला म्हणतो एंडोथर्मिक रिॲक्शन, रिलीज झाली तर आपण म्हणतो एक्झोथर्मिक रिॲक्शन. आणि ही हीट खूपच कमी अमाऊंट मध्ये ऍब्झॉर्ब होते किंवा रिलीज होते. पण न्यूक्लिअर रिॲक्शन मध्ये फक्त हीट रिलीज होते, ऍब्झॉर्ब कधीच होत नाही. ऍब्झॉर्ब कधीच होत नाही. खूप, आणि ते पण ह्यूज अमाऊंट मध्ये बाहेर पडते बाबा, अतिशय जास्त अमाऊंट. न्यूक्लिअर रिॲक्शन मधली एनर्जी बाहेर जी पडते ना, ती भयानक बाहेर पडते. तर किती बाहेर पडते आपण बघूया. उदाहरणार्थ, न्यूक्लिअर रिॲक्शन आणि केमिकल रिॲक्शन मध्ये फरक कितीचा आहे बघा. कोळसा जाळणे, कोलचं कंबशन, कोळसा जाळला, ही आहे केमिकल रिॲक्शन. तर न्यूक्लिअर रिॲक्टर मध्ये एखादा रॉड टाकण्याने न्यूक्लिअर रिॲक्शन करणे, ती झाली न्यूक्लिअर रिॲक्शन. तर एक रेल्वे मालगाडी भरून कोळसा जाळला, मालगाडीवर का पूर्ण मालगाडी भरून जर कोळसा जाळला, तर किती एनर्जी निघते? तेवढी एनर्जी फक्त युरेनियमच्या एवढ्याच रॉड पासून निघते. हातभर रॉड घ्या एखादा, बस झालं, तेवढ्याच रॉड पासून इतकी एनर्जी भेटते. मग बघा आता, पूर्ण मालगाडी जाळणे आणि उगा 1 मीटरचा रॉड घ्या युरेनियमचा छोटासा, एखाद्या किलोचा, तर सेम ते युरेनियम मधून एनर्जी जास्त बाहेर पडते. मग अंदाज आला का? लाखो करोडो पट जास्त एनर्जी न्यूक्लिअर रिॲक्शन मध्ये बाहेर पडते. MD साठी काय करायचे? MD साठी 10वी मधून सायन्स मध्ये चांगले मार्क घ्यायचे. त्याच्यानंतर 10वी मध्ये मार्क चांगले घ्यायचे ते नाही महत्वाचं, त्यापेक्षा 11वी 12वी जी नीट एक्झाम असते तिथं एकदम जबरदस्त मार्क घ्यायचे, चांगल्या MBBS कॉलेजला लागायचं. आणि चांगल्या MBBS कॉलेजला लागल्याच्या नंतर खराब पण लागलं तर जमते, खराब लागलं तरी जमते, काही टेन्शन नाही, पण तिथं अभ्यास चांगला करावा लागतो. मग चांगलं कॉलेजला लागलं की मग तिथून पुढे डिग्री झाल्यावर MDच्या एक्झाम असतात, त्याला पण नीटच म्हणतात, पण ती नीट PGची असते. झालं, तिथं पास झालं की MD, UPSC साठी डिग्री करायची, 8वी 9वी 10वी 11वी 12वीचा अभ्यास चांगला ठेवायचा, विषय खतम. तर आपण बघितल्या न्यूक्लिअर रिॲक्शन आणि न्यूक्लिअर रिॲक्शन आणि केमिकल रिॲक्शन, ठीक आहे ना. तर बघा आपण काय बघितलं मग, केमिकल रिॲक्शन आणि न्यूक्लिअर रिॲक्शन. इथं फक्त इलेक्ट्रॉनचीच देवाणघेवाण होते,
न्यूक्लियसवर काहीही परिणाम पडत नाही. न्यूक्लिअर रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉनची तर देवाणघेवाण होते, परंतु न्यूक्लियसवर देखील इफेक्ट पडतो. म्हणजे प्रोटॉनची संख्या देखील चेंज होते. तुम्ही बघितलं ना रे, आपण एक बघितलं ना, आपण काय बघितलं माहिती आहे का? मी सांगतो तुम्हाला काय बघितलं, मी सांगतो तुम्हाला. हा, इथं दाखवतो बघा. इथं आपण असं बघितलं नाही का रे, 9वीत पण बघितलेलं बघा. हे सोडियमचा न्यूक्लियस असतो, त्याच्यामध्ये काहीतरी 11 प्रोटॉन असतात, त्याच्यानंतर 12 न्यूट्रॉन असतात, है का नाही? त्याच्याभोवती असे इलेक्ट्रॉन असतात. मग इथं एक इलेक्ट्रॉन असतो, मग हे क्लोरीनला भेटतो, हा इलेक्ट्रॉन क्लोरीनला भेटतो, बरोबर का नाही? कॅटायन, अनायन, अशा गोष्टी आहेत, बरोबर का? झालंय का नाही एवढंच सांगा. अभि बेटा फिजिक्स अवघड असतं का? हो, फिजिक्स करणं गेल्यावर अवघड असतंय. आवडल्याच्या नंतर फिजिक्स एवढं सोपं काहीच नाही, पण ते आवडावं लागतं. ज्यांना मॅथमॅटिक्स चांगलं जमतं त्यांना फिजिक्स चांगलं जमतं, एवढंच लक्षात घ्या. पण मॅथमॅटिक्स तुमच्या बोर्डाच नाही, ते सटरफटर पियर्सन जरा हार्ड हॉट्स गणित असतात का नाही, लॉजिकवाले, तसलं गणित जमलं पाहिजे. मी असे बघितलेत पोरं 9वी 10वी मध्ये 99 मार्क घेतलेत त्या मॅथ्स मध्ये, 98 97, आणि नंतर फिजिक्स काहीच आहे ना. मला एक कळत नाही यार, कसं काय असं होतं. फिजिक्स येण्यासाठी मॅथमॅटिक्सचे अवघड प्रॉब्लेम जमले पाहिजेत. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, ते पियर्सन मधले, हे बोर्डामधले ठीक आहे जमले पाहिजेत, परंतु ते बोर्डातले तुम्ही बाबा काय करता, की काय पूर्ण पुस्तक पाठ करून मार्क घेता का काय करता? पण मी असं बघितलं बोर्डामध्ये 95 मार्क घेते मॅथला, आणि नंतर 12वी मध्ये फिजिक्स फुस. असं काय? मग त्यापेक्षा मी सोपं काय सांगतो, पियर्सन वगैरे आहे का नाही तसलं सोडवा एखादं. तुमच्या बोर्डातलं पण हॉट सोडवा तुम्ही, बस मस्त. हा, टेम्पररी स्टडी करत जाऊ नका, मग चांगली करत जा. मग आता हे जे झालंय तुम्हाला, ही झाली केमिकल रिॲक्शन. कारण ह्याच्यामध्ये प्रोटॉनमध्ये काही फरक पडत नाही. न्यूक्लियसमध्ये काही फरक पडतो का? नाही, न्यूक्लियसमध्ये काहीच फरक पडत नाही, बरोबर? न्यूक्लियसमध्ये काहीही फरक पडत नाही. पण न्यूक्लिअर रिॲक्शन मध्ये हे न्यूक्लियसच फुटून जातो, न्यूक्लियस फुटतो, प्रोटॉनची संख्या देखील बदलते. कळला का फरक ह्या दोघातला? फक्त इलेक्ट्रॉन मध्ये फरक पडणे आणि प्रोटॉन प्लस इलेक्ट्रॉन मध्ये फरक पडणे. इथं असतात प्रोटॉन न्यूक्लियस मध्ये, आणि इकडे असतात इलेक्ट्रॉन. इथं फरकच पडत नाही केमिकल रिॲक्शन मध्ये. पण न्यूक्लिअर रिॲक्शन मध्ये हे न्यूक्लियस पण फुटतो. केमिकल मध्ये हीट ऍब्झॉर्ब पण होते आणि रिलीज पण होते. म्हणजे आता कंबशन मध्ये हीट बाहेर पडते म्हणून आपल्याला पोळतंय, है का नाही? कंबशन मध्ये हीट बाहेर पडते म्हणून आपल्याला पोळतंय. तर एखाद्या रिॲक्शन मध्ये तुम्हाला थंड लागते अशी कोणती रिॲक्शन आहे का? सांगा बरं, सांगा बरं, थंड लागते अशी. मी सांगतो तुम्हाला एखादी साधी गोष्ट आहे. आपल्या तोंडामध्ये ते मिंटच्या गोळ्या टाका, टिकटॉक टिकटॉक असते का नाही, ते काहीतरी नाही काय रे, टिकटॅक, टिकटॅकच्या गोळ्या असतात का नाही त्या मिंटच्या गोळ्या? अरे बोला रे. हा, टिकटाक. हा, ते तोंडात टाकल्यावर मेंटोस कसं होतंय? थंड वाटतंय का? सेंटर फ्रेश वगैरे थंड वाटतंय ना? मग ते थंड वाटेल तसं की समजायचं ती एंडोथर्मिक रिॲक्शन असते. थंड वाटलं की एंडोथर्मिक रिॲक्शन असते, आणि गरमी झाली की एक्झोथर्मिक रिॲक्शन. ठीक आहे, विक्स पण आहे, बरोबर आहे. मग इथे एक उदाहरण दिलंय तुम्हाला, आणि लक्षात घ्या इथं अमाऊंट ऑफ एनर्जी कमी, इथं एनर्जी फक्त रिलीज होते, ऍब्झॉर्ब होतच नाही, हे माहित असू द्या. फक्त रिलीज होते, ते पण ह्यूज अमाऊंट मध्ये. उदाहरणार्थ सोडियमनं क्लोरीनला इलेक्ट्रॉन दिला की NaCl तयार होते, याच्यावर प्लस चार्ज येतो मायनस येतो, आणि हे इथं 2 लिहायला पाहिजे बॅलन्स करण्यासाठी. ते मी बॅलन्स करत नाही बऱ्याच वेळेस, लक्षात घ्या. कारण ते तुम्हाला खूपच त्याचं भारी वाटतंय, बॅलन्स केलं नाही बाबा बाबा, हाय बॅलन्स केलं ना, आता कसं होईल, एकदम पागल होऊन जातात काही जण. तर एवढे येतात मला भेटतात, सर तुम्ही ही रिॲक्शन बॅलन्सच केलं नाही, हा, म्हणजे त्याला वाटतं सरला येतच नसणार बॅलन्स. पण बाळांनो, रिॲक्शन बॅलन्स करणं म्हणजे सर्वात फालतू काम असं आम्ही समजतो, म्हणजे एकदम टाइमपास. तुम्हाला कळेल ते नंतर ज्यावेळेस आपला तो चॅप्टर होईल. आता तुम्हाला थोडं टेन्शन येऊ शकतंय, पण नंतर नाही येणार. तर रिॲक्शन बॅलन्स करणं हे सर्वात छोटं काम आहे, ते आपोआपच येते नंतर, काय मोठी गोष्ट नसते.
परंतु तुम्हाला जरा टेन्शन येते बॅलन्स नाही केलं की बॅलन्स रिएक्शन. ठीक आहे, 11वी 12वी मध्ये नंतर कळते तुम्हाला की रिएक्शन बॅलन्स करण्यापेक्षा रिएक्शन पाठ होणं गरजेचं असते. तर पुढे चलूया आता, पुढे चलूया काय पुढे चालायचं, कसं चालायचं पुढे. हा, न्यूक्लिअर रिएक्शनचं उदाहरण बघा. हा इथं बघा, इथं कसं आहे, हा सोडियम आहे, हा क्लोरीन आहे. रिएक्शन झाल्यावर पण हा सोडियमच राहिला, हा पण क्लोरीनच राहिला. म्हणजे प्रोटॉनची संख्या इथं 11च होती, इथं पण 11च आहे. याची 17 होती, इथं 17च आहे. पण इथं रिएक्शनच्या अगोदर हा युरेनियम होता आणि रिएक्शन संपल्यावर हा काय झालाय, बेरियम, क्रिप्टॉन. म्हणजे न्यूक्लियसच फुटला. अगोदर हा न्यूक्लियस जो होता तोच राहिलाय, पण हा न्यूक्लियस फुटला 2 न्यूक्लियस मध्ये. प्रोटॉनची संख्या बदलली आणि एवढी एनर्जी बाहेर पडली. हो, ही काय कमी एनर्जी आहे का? बाबा 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 बाबा, काही एनर्जी कमी आहे का ती? युरेनियमचा ऍटॉमिक नंबर सांगा बरं सर. युरेनियमचा ॲटॉमिक नंबर मला कोण सांगते रे? युरेनियमचा ॲटॉमिक नंबर सांगा की रे. अरे बाबा, ते ॲटॉमिक मास झालं बेटा. ॲटॉमिक नंबर कोण सांगते? चला किती जणांना येतं बघूया तर जरा. ॲटॉमिक नंबर माहित असू द्या रे बाबांनो. $35 कुठून आणलं? ब्रोमिनचं आहे की बाळा, 92. व्हेरी गुड वैष्णवी, इट इज 92. तर बघा, आता मी न्यूक्लिअर रिएक्शन आणि केमिकल रिएक्शन तुम्हाला जरा दाखवतो नीट. इधर अलग वाले पेज में. चला आता नीट लक्ष द्या. मला वाटतं की काही जणांना त्याच्यात अडचणी यायला, तर प्रॉपर आता नीट नीट नीट, घाई नाही, चिंता नाही. केमिकल रिएक्शन बघा, एक आहे, हा शाबाश, 92, एकदम छान. न्यूक्लिअर रिएक्शन आणि केमिकल रिएक्शन. इथं केमिकल घेतोय, खाली न्यूक्लिअर घेईल. 11 प्रोटॉन आहेत सोडियम मध्ये, 11 इलेक्ट्रॉन नाही, मध्ये इलेक्ट्रॉन नसतात, न्यूट्रॉन असतात. 12 न्यूट्रॉन आहेत. त्याच्याभोवती पहिली शेल, ह्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. मी असं 2 काढतो बरं का, 2 इलेक्ट्रॉन आहेत. त्याच्यानंतर दुसरी शेल, तिच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत सांगा बाबा, तुम्हीच सांगा. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे रे बाळा? 2,8,1 नाही का? मग 2, आणि दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन, आणि तिसरी शेल आहे तिच्यामध्ये किती येतं? 1 इलेक्ट्रॉन आहे. तसं आता मी क्लोरीन काढतो इकडे, हे झाला सोडियम. तसाच मी आता इथं क्लोरीन काढतो बघा. क्लोरीन कसं आहे? 2,8,7. सोडियम क्लोराईड तुम्हाला माहिती आहे म्हणून काढतोय पुन्हा पुन्हा. म्हणजे ह्याच्यामुळे 2,8,7. क्लोरीनला आपण कसं लिहितो? असं लिहितात. हा ठीक. त्याच्यावरून तुम्ही काय समजता? आता हे ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे क्लोरीनचं, ते सोडून द्या. मी 35 घेतो कोणतरी एक. ते ॲव्हरेज ॲटॉमिक मास तुम्हाला नंतर कळेल, आत्ता नाही कळणार. नंतर कळेल म्हणलं की डोक्याला ताप घेत जाऊ नका. मी डिटेल खूप घेतोय तुम्हाला, परंतु एखादी गोष्ट तुम्हाला झेपण्यासारखी नसली की मी तसं सांगतोय. मग इथं प्रोटॉन किती आहे त्याच्यात? क्लोरीनमध्ये 17 प्रोटॉन आणि 17 2 34 आणि 1 35 म्हणजे 18 न्यूट्रॉन. मग इलेक्ट्रॉन ह्याच्या भोवती पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन. मग ह्याचं ऑक्टेट वगैरे कंप्लीट नाही, म्हणून ऑक्टेट कंप्लीट नाही, म्हणून ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी काय होतंय तुम्हाला माहिती आहे. हा 1 इलेक्ट्रॉन इथून इथे उडी मारतो, म्हणजे हा 1 इलेक्ट्रॉन इथून इथं जातो असं समजायचं. ह्या दोघांची रिएक्शन झाली आणि हा सोडियम. मला सांगा आता, सोडियमच्या प्रोटॉनमध्ये काही संख्येमध्ये बदल पडलाय का? एवढंच सांगा, एवढंच सांगा. आता हे सोडियमचं न्यूक्लियस, त्याच्यानंतर ही पहिली शेल, त्याच्यानंतर ही दुसरी शेल, त्याच्यानंतर ही तिसरी शेल. तिसरी शेल आता उडून गेली की हो, कारण त्यातला इलेक्ट्रॉनच गेला. मग हे महत्वाचं आहे, प्रोटॉन ह्याच्यामध्ये अगोदरही 11च होते
आणि हा मीटिंग रिजॉईन करावं लागेल वाटायला. आणि न्यूट्रॉन पण एवढेच होते, फक्त इलेक्ट्रॉन आता इथं 2 आणि इथं 8. ह्याचं ऑक्टेट कम्प्लीट झालं. म्हणून आता काय लिहिता तुम्ही 2,8 आणि ह्याच्यावर एक प्लस चार्ज होतो कारण इलेक्ट्रॉन गेला त्याचा. त्याच्यानंतर क्लोरीन. क्लोरीन विषयी कसं, क्लोरीन विषयी काय लक्षात ठेवणार तुम्ही, बघा बरं जरा, बघा बघा बघा. इथं सर्वात पहिले प्रोटॉन किती होते, 17. आता किती आहेत, 17च आहेत आणि 18च न्यूट्रॉन. कारण ह्यांच्यात काही फरकच पडला नाही, जसं होतं तसं. फक्त इलेक्ट्रॉन हा चार्ज मायनस येतो क्लोरीनवर. इथं 2, मीटिंग रिजॉईन करा ऑफकोर्स. इथं 8 आणि इथं आता आधी 7 होते बघा, 7. आता किती झाले सांगा बरं. इथं त्याचा एक आला ना सोडियमचा, म्हणून 8 झाले. मग आता 2,8,8. आता क्लोरीनला एक इलेक्ट्रॉन भेटला म्हणून त्याच्यावर मायनस चार्ज झाला बघा. क्लोरीनवरती एक इलेक्ट्रॉन आला म्हणून मायनस चार्ज, सोडियमचा एक इलेक्ट्रॉन गेला म्हणून प्लस चार्ज. म्हणून सोडियमवरती प्लस चार्ज, क्लोरीनवरती मायनस चार्ज. म्हणून आपण कसं लिहितो बघा, Na होता हे, हा क्लोरीन होता आणि ह्याच्यापासून काय झाला Na प्लस Cl मायनस. पण हे असं सहसा लिहिताना दिसत नाही तुम्हाला, डायरेक्ट NaCl लिहितात, पण ऍक्च्युअली काय आहे ते Na प्लस आणि Cl मायनस आहे. केमिकल रिएक्शन कळली व्यवस्थित? केमिकल रिएक्शन कळली का एवढं आधी सांगा. केमिकल रिएक्शन सर्वांना कळली? हा. मग आता वेळ कमी राहिलाय, वेळ तर कमी राहिलाय आणि न्यूक्लिअर रिएक्शन आता होत नाही. आता उद्या मग सांगणार मी प्रॉपरली न्यूक्लिअर रिएक्शन कसं फुटतंय, काय होतंय, कुठं जातंय. हा ओके. मग आता मीटिंग रिजॉईन करायची आणि आजचं तेवढं लिहून घ्यायचं फक्त, बाकी खतम काम. एक्का तर पोरं आले, कुठून आले बाबा. बाय, गुड नाईट.